आयड्रॉप बद्दल तर ऐकलंच असेल. तर नमस्कार मित्रांनो, मी फार्मागल कोमल आज आपल्यासाठी एक नवा व्हिडिओ घेऊन आली आहे. CMC आयड्रॉप म्हणजेच कार्बॉक्झिमिथाइल सेल्युलोज सोडियम आयड्रॉप हे एक आर्टिफिशियल टीयर्स म्हणजेच कृत्रिम अश्रू म्हणून वापरले जाणारे औषध आहे. हे डोळ्यांना ओलावा देऊन कोरडेपणा आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. CMC आयड्रॉप कशासाठी वापरतात? ड्राय आईज म्हणजेच डोळे कोरडे होणे, डोळ्यात जळजळ किंवा खाज येणे, मोबाईल, कम्प्युटर जास्त वापरामुळे ताण पडतो तेव्हा, AC, धूळ किंवा वाऱ्यांमुळे डोळे कोरडे पडणे, कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्यामुळे होणाऱ्या त्रासांसाठी, डोळ्यांमध्ये काही गेल्यासारखं वाटते आणि इरिटेशन होते तेव्हा, डोळ्यांच्या शस्त्रक्रियेनंतर डोळ्यांच्या टिश्यूला हायड्रेट आणि प्रोटेक्टिव्ह ठेवण्यासाठी आय ड्रॉप कसे वापरावे? सर्वप्रथम हात स्वच्छ धुवा, त्यानंतर डोके थोडे मागे घ्या, डोळ्यांची खालची पापणी खाली ओढा, त्याच्यानंतर 1 किंवा 2 थेंब डोळ्यामध्ये टाका आणि डोळे बंद करून काही वेळ थांबा. तर अशा प्रकारे ड्रॉपचा यूज करायचा. महत्त्वाच्या सूचना: ड्रॉपचा टोक डोळ्याला लागू देऊ नका किंवा ड्रॉपच्या टोकला इतर वस्तू किंवा हात लागू देऊ नका, त्यामुळे ऑप्थॅल्मिक सोल्युशन कंटॅमिनेटेड होऊ शकतं. आय ड्रॉप एकदा ओपन केल्यानंतर 1 महिन्याच्या आतच वापरायचा असतो. त्रास जास्त वाढल्यास किंवा डोळे लाल राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. साईड इफेक्ट्स म्हणजेच दुष्परिणाम: कधीकधी हलकी जळजळ किंवा ब्लर दिसल्यासारखं होऊ शकतं. लक्षात ठेवा, CMC आय ड्रॉप डोळ्यांचा कोरडेपणा कमी करतात, पण इन्फेक्शनसाठी अँटीबायोटिक ड्रॉपच वापरायचा असतो, ते पण डॉक्टर किंवा फार्मासिस्टच्या सल्ल्याने. तर मित्रांनो, अशाच मेडिसिन इन्फॉर्मेशनसाठी माझ्या पेजला फॉलो करा आणि लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.